काय चिंता करायची गरज नाही, पण गंमत करा. काय हाताचं सौंदर्य दानावर आहे, दानावर. तुमच्या हाताचं सौंदर्य कशावर आहे? दानावर आहे. काही कमी देत जा, दररोज देत जा. 10 रुपयाचा एखाद्याला वडापाव चालीचा एखाद्या गरीबाला, अरे पहा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. तुम्ही 10 वडापाव खाल्लं तरी आनंद मिळायचा नाही, तर त्याच्या एका वडापावाने त्याच्या चेहऱ्यावर आनंद मिळतो. हे दानाची किंमत आहे. तसंच आपल्याला सद्गुरूला जो अनुभव आणून दिला हे सुद्धा दान करायचं आहे. आपल्याला जो अनुभव आपल्याला आणून दिला हा काय करायचा आहे? दान करायचं आहे. कारण त्या दानातच आपल्या प्राप्तीचा आनंद आहे. लक्षात घ्या, त्या दानातच आपल्या प्राप्तीचा आनंद आहे. लक्षात घ्या. म्हणून ते म्हणतात एकमेका देऊ मुखी सुखे गालो हुंबरी. काय प्राप्त झालंय ते द्यायचा प्रयत्न करा. आपल्यासारखं एक घडवण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. आणि म्हणून कालाही जीवनामध्ये आला पाहिजे. जीव शिवाचा ऐक्य झालंच पाहिजे. काय असतं माहितीये का, शास्त्र वगैरे काय असले रंगून सांगितलेले आहेत आपल्याला, परंतु एवढं काय लय बाऊ करून घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला एक उघड काही गोष्टी सांगतो. भगवान परमात्म्याला हंस रूपानं ब्रह्मदेवाला फक्त 2.5 अक्षरी बोध दिलेला. किती? 2.5 अक्षराचे 4 श्लोक केले. किती? 4 श्लोक केले. पुढे ते 4 श्लोक एक दिवस व्यास महर्षी रडत बसले होते प्रतापभाऊ जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये रडत असताना नारद महर्षी त्या ठिकाणाहून चाललेले होते. नारद महर्षी उभे राहिले व्यास महर्षींच्या पुढं. अहो म्हणले, तुम्ही तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा विस्तार केलेला आहे आणि तुम्ही रडताय. काय भानगड तुमची? म्हणले, मला अजून समाधान लाभलं नाही. ध्यान देऊ नाही का बरं का, तासभरच करणार नाही. इकडे तिकडे बघू नका. काय म्हणले? काय म्हणले? काय म्हणले? तुमचं लक्ष आहे ना बाळा? करू बंद. माझ्या मांडव सुंदरी जायचं असलं जावं लगेच. काय तरी करायचं कीर्तनाचं तरी. विठाला विठा ध्यान देऊन व्यास महर्षींच्या पुढे उभे राहिलेले आहेत नारद महर्षी आणि विचारतायत, एवढी सगळी शास्त्र लिहिली तरी तुम्ही सुखी नाही, रडता आहात तुम्ही. एवढी सगळी वारी केली तरी तुमच्या डोळ्यात पाणी आहे. मग तुमची वारी काय उपयोगीची सांगा? अजून मी पुढनच चाललंय तुमचा आनंद. तर तुम्ही एवढी शास्त्र लिहून तरी फायदा काय झाला? म्हणजे मला समाधान प्राप्त नाही. काय गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, अरे दर्शनी समाधान अति जैसे. हे महाराजा, लेण्याने काही होणार नाही. आत्मसमाधान मिळलं पाहिजे. लेण्याने काय होईल? लेण्याने वाचण्याने काय होणार नाही का? मग आत्मसमाधान मिळण्याची गोष्ट वेगळी आहे. 3 ओट घेतली आणि व्यासांच्या मस्तकाला लावली त्रिवेणी संगमावर आणि 4 श्लोक सांगितले. माझ्या बापानं मला सांगितलेले, ब्रह्मदेवानं मला जे 4 श्लोक सांगितले ते सांगितले आणि जा
याच्यावरती आता लिखाण कर किंवा श्रीमद भागवत महापुराण 18,000 श्लोकांचं 4,000 श्लोकापासून निघालं. मला सांगा मग आता 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण, 1,00,000 श्लोकांचं महाभारत, त्याच्यामध्ये गीता आहे, त्याच्यामध्ये अष्टावक्र गीता आहे. आलं लक्षामध्ये? हे सगळं लिखाण व्यासांनी केलं. समाधान मिळलं आणि याच्यात नारदांनी 3 बोट डोक्याला लावल्याबरोबर समागम झाला आतमध्ये. कशाचा? जीव शिवाचा ऐक्य झाला. बस आनंद झाला आणि 18,000 श्लोकात रूपांतर केलं 4 श्लोकाचं. मग मला सांगा आता 18,000 वाजायचे का 2.5 अक्षर वाचायचे? अक्षर प्यार से पड़े जो पंडित होय. काय पोथी परखड जगमुआ पंडित भयानक होय. पोथी पढ़कर जगमुआ पंडित भयानक होय. अरे 2.5 अक्षर प्यार से पड़े जो पंडित होय. जगमुआ, अरे जगाला फसवलं. पोथी पढ़कर जगमुआ पंडित भयानक होय. अरे 2.5 अक्षर प्यार से पड़े सो पंडित होय. विठाला आणि परीक्षिती राजाला काय अख्खा काय भागवत सांगत बसले का काय? एक तर जातच नव्हतं ती. माझ्या एवढंच कटाळखोर होत ती. मला 2-4 जण उठवायला लागत. शक्यतो तारीखच घेत नाही. मग तिकडे काय सांगायचे कुणाला आणि सांगून कोणाच्या खोपडीत बसायचं. आता मी बसलाय ना पण नक्की घरी जाईन पळाला. 2-4 जण तुम्हाला घरी गेलेली दिसली. म्हणजे इथं असून मी ती गेलेली जाऊ मग तिकडं तिथे सगळीच गेली निदान कमीत कमी. इथं असून काय काय घरी गेले का वाटलं त्या. अशा गावाला गेलं तुम्ही नाही दिसत गेल्या वाणी, दिसत गेल्या पण गेल्यासारखं दिसत नाही. मग पिऊन पडला असं चालेल. अशा गावाला धृतराष्ट्र बसला होता संजयापाशी आणि कुठं होता तू? माझ्या पोरांचं काय चाललंय? पोरांचं इकडं जाग्या होता का नाही? नारद महर्षी गेले म्हणले महाराज तुमच्याशिवाय मोक्ष कुणी देऊ शकणार नाही परीक्षेला. 7 दिवसात मोक्ष कोण देणार नाही के लवकर मोक्ष. तर तुम्ही देऊ शकता. चला म्हणले महर्षी मी उन्हाला झोपलोय. आता चांगलं ऊन लागले तिरबीन चांगली तार बी आली डोळ्या वाईच पडू दे. मला काय त्याचं करायचं आपल्याला? असं काय करतात? मोक्ष कसा मिळतात? मला नाही ना काय करते ते मोक्ष. कोण आहे काय करते त्या मोक्षाचे? बरं डोंगरावर पडलेला पाऊस कधीतरी जाईल. समुद्राला काय पडलं त्याच्यावर समजते का? तुमच्या लक्षात येते? डोंगरावर पडलेला पाऊस कधीतरी समुद्राला जाईनच ना. मग काय मोक्ष द्यायची गरज आहे त्याला? जाईल का तरी मोक्षाला? अहो पण म्हणले महाराज किती जन्म घ्यावा लागते, किती फिरावं लागेल त्याला. तुम्हाला कीव कशी येत नाही? तुमच्याशिवाय कीव कोण काढणार? एखादा आंधळा आहे, खड्डा आहे थोडं आणि त्यात पडणार आहे. त्याचं तंगडं मोडणार आहे. तुम्हाला दिसत आहे. मग तुम्ही कमीत कमी त्याला बाजूने तरी काढून द्यायचे ना. तुम्ही संत येत ना. तुम्हाला उपमा दिली ना. काय उपमा दिली? तुम्ही संत
आणि तुम्ही जर तोंड बंद ठेवलं ते वाऱ्या करू करू मरायचे ना. जमल का खेळ? किती वाऱ्या केल्यावरती मोक्ष मिळेल सांगा मला तुम्ही. तुम्ही जर तोंड बंद ठेवलं तर हे वाऱ्या करू करू मरतील, यांना मोक्ष मिळणार नाही. तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही संत माय बाप आहात, धर्माचे माय बाप, जागा धर्माला. अहो पंढरीचा पांडुरंग पावन, एक एक पैसा तुम्ही द्यावा खऱ्याला. पंढरीचा पांडुरंग पावन बसू नका रे देवा, देव बसू नका. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला, देवा तुझं मनोहर विनंती केली. साधू संताला बोलायचं थांबू नका महाराज. तुम्ही बोलला तर कळलं ना आम्हाला, आम्हाला का कळायचं दुसरं. साधू संत बोलत राहिले, आलं लक्षामध्ये, आणि बोलले म्हणून आपल्याला समजलं. परीक्षित राजा म्हटले शाप मिळालाय, साप चावून 7 दिवसात मरणार आहे, 2 मिनिटं तिथं चला. म्हणजे जास्त वेळ थांबणार नाही ना. हो, असं तर थांबत नसतं. कळलं तुम्हाला तर बघा. 25 वेळा सांगायला ती मोकळी नाही. कळलं तर बघा. ओळखायची असते आपण भाषा संतांची. ज्याला ओळखता आली नाही भाषा, 11 वर्ष बाबाच्या बरोबर राहिली, कोरटीच राहिली. आणि ज्याला भाषा कळली त्याला काही लय वेळ लागत नाही. थोडस परिसाला काही लोखंड घासावं लागत नाही. मग चिकटलं का काम झालं, चिकटून घ्यायचं. काय करायचे? चिकटून घ्यायचं. वर चिकटून फायदा नाही, आतून चिकटलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, संशय सद्गुरूवर नसावा, संशय सद्गुरूवर नसावा. लाज, भय आणि शंका सद्गुरूपासून, मान पान सद्गुरूपासून. सद्गुरूवर थोडा जरी संशय असला, थोडा जरी संशय, अख्ख्या आयुष्याचा बट्ट्यापोळ झालाच म्हणून समजा, म्हणून संशय नसा. कारण ते इथं आलंय, ते काय तुमचं वाटोळ करायला थोडंच आलंय.
राजा हो, तुमचा फक्त उद्धार व्हावा हीच एक अपेक्षा आणि आशा माझ्या मनामध्ये असते. याच्या पलीकडे तुमच्याविषयी माझ्या मनात काहीही नाही. म्हणून लाज भय शंका दुरावला मान. म्हणून संत त्यांची स्वरूप स्थिती सोडत नसतात. लक्षात ठेवा. शुक महाराज झोपलेले आहेत वाळवंटात, शांत स्वरूप स्थितीला गेलेले आहेत. आणि ती किती अनमोल आहे ती स्थिती, ती भोगावी लागते तेव्हा कळत. तसं नाही केलं. आणि त्या स्थितीतून जर साधूला उठून न्यायचंय, कुठं बोध करायची बी दुसऱ्याला, साधू जातच नसतो. कारण त्या स्थितीतून बाहेर निघताच येत नाही साधूला. ती स्थिती आहे. एकम नित्यम विमर्मचरम सर्वादि साक्षी भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. अशा स्थितीला साधू गेलेले आहेत की समाधी भंग करू शकत नाहीत, पण विनंती केलेली आहे. आणि अंतकरण त्यांचं आईचं असल्यामुळे करुणा आहे त्यांच्या. काय आहे करुणा? जी तुमची आमची आशा असते ना संसारात, त्याचं रूपांतर साधूकडे करुणेत झालेलं असतं. लक्षात, ती करुणा आहे त्यांच्याजवळ. चला 2 शब्द. ठीक आहे म्हणजे मी येतो बरं का, पण लय वेळ थांबणार नाही. ठीक आहे म्हणजे काय, तुमच्या एका शब्दाने सुद्धा काम होऊ शकतं. ताकद आहे तुमच्या शब्दात. ज्याला स्वरूपाचा अनुभव नाही तो किती बलाळला तरी त्याचा परिणाम समाजावर नाही होत. माझ्या बाबाने एकच शब्द सांगा, उभा राहून. पाहुणे चांगला विचार केला तर तुम्ही देवी, आणि अडाण्यातल्या माणसाला समजावा. श्रीपाद बाबांचा शब्द, चांगला विचार केला तर पाहुणे तुम्ही देव आहात. आणि कुणाला समजायचं ते अडाण्या माणसाला समजायचं. तुम्ही आता वारीच्या वाटेने वेद गायला असतात पण कुणाला समजलं नसतं. का? बट व्हाय? त्याचं कारण आहे तुम्ही त्या स्थितीत नाही. तुम्ही जर त्या स्थितीत नसाल तर इतरांना किती अर्जुन सांगा, अजिबात परिणाम होणार नाही. पण तुम्ही जर त्या स्थितीत असाल ना, तुम्ही एकच शब्द सांगा, एकच. पुढचं होतं बाबा काय मला शब्द सांगितलं. आणि बायांच्या गप्पा तुम्ही ऐका वारीच्या वाटेने. हटकून आवराजून जाऊन बसायचे, त्यांचा विषय चाललेला असल्या. त्यांना कीर्तन समजलेलं असतं बाबा. का? त्याचं कारण आहे, शुक महाराजच का मोक्ष देऊ शकतात? इतर तर ऋषीमुनी भरपूर होते तिथं, पण ते स्थितीवर नव्हते. ते स्थितीवर नव्हते. तिथं तर फार तुमच्या वशिष्ठापासून बसलेली होती लोक त्या बैठकीला. नारदासारखा बी होताच की. मग शुक महाराजच का? अखंड स्थिती देते. त्याच्यामुळं तुम्ही अखंड स्थितीत जायला पाहिजे. मग बघा तुमचं ऐकणार सगळं. तुमची स्थितीच नाही नीट, काय ऐकणार लोक तरी. म्हणून त्यांना चालवलं. आगीत कमंडलून निघाले. सगळे साधू बिधू बसले होते, सगळे संत गोळा झाले होते. महाराज येणार म्हणल्या. त्यांचा तेवढा रुबाब होता. रुबाब म्हणजे कपड्याचा नव्हे. त्यांची लेखळीची कापडं होती, निस्तरीची होती, नेजीरी टोप घातला होता. असं नाही, ते लंगोटावच होत. लंगोट बी बळबळ घालायची. ते त्याची इच्छा न जाईल लंगोट घालायची. शुक महाराजांची इच्छा न जाईल लंगोट वगैरे काय घालायची. कारण वैराग्यवंताला काय तिथे हेनबीन त्याचं काय भान नसतं. Thank you.
माझे देही दास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता शरीर बी न आवडे जन न आवडे धन न वाढे मन न आवडे काहीच न आवडे देहीच विदेही भोगू दशा देहात राहून विदेही साधू संत राहतात गेलेले आहेत गेले विचारलं हे परीक्षिती राजा काय म्हणणं आहे तुझं आता त्याचं काय म्हणणं असायचे बायको करायचं म्हणणं असायचं का ते 7 दिवसावर आता काय बायको तरी आणि बायकाच करायच्या होत्या तिथं काही कमी होते का त्याला बायका त्याची ती बी इच्छा शिल्लक धन वैभव म्हणावा तर तो मुळातच भारताचा सम्राट होता परीक्षिती राजा म्हणजे पांडवांचा अर्जुनाचा कोण परीक्षिती राजा अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू अभिमन्यूचा पोरगा परीक्षित नातू त्याला काय कमी होते एक छत्री सम्राट पद होतं त्याच्याकडे त्याची राज्याबद्दलची काही उत्सुकता नव्हती माझ्या ऊसाला बाजार यावा त्याची काही उत्सुकता नाही माझ्या कांद्याला बाजार यावा त्याची काय ते म्हणलं माझी काहीच इच्छा नाही माझी फक्त एकच इच्छा आहे माणसाच्या जन्माला आलोय ना माणसाच्या जन्मात येऊन प्राप्त करायचा आहे तो मोक्ष आणि प्राप्त करायचं ते स्वरूप मला प्राप्त झालं पाहिजे काय प्राप्त झालं पाहिजे काही मी उद्धार कर्माचं खंडन कसं होईल आणि मला मोक्ष कसा प्राप्त होईल महाराज एवढीच एक इच्छा आहे आता तुमच्या काय काय इच्छा आहेत लिस्टचे आणि बाकीच्या लिस्ट जोर आहेत तोपर्यंत साधूची अक्कल चलत ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मला फक्त मोक्ष प्राप्त व्हा मोक्ष म्हणजे सर्व बंधनातून सुटका आणि कधी होईल स्वरूपाशी एकरूप झाल्यावर कधी होईल स्वरूपाशी एकरूपता झाली की मग सर्व बंधनातून मुक्ती होते आणि स्वरूपाशी एकरूप कसं व्हायचं तर परीक्षिती राजा विचारतो हे भरत श्रेष्ठा परीक्षिती राजा तुला मोक्ष हवाय बरोबर पण पहिली गोष्ट तू मुक्त आहे का बद्ध आहे हा विचार केला पाहिजे तू मुक्त आहे का बद्ध आहे पहिली गोष्ट तर हा विचार कर तू शरीर आहेस का हे शरीर तू आहेस का पहिला विचार कर कारण हे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान बघा परीक्षिती राजा तू शरीर त्या शरीरामध्ये असणारं चैतन्य कारण दोनच भाग आहे तिथं एक भाग काय आहे शरीर आहे आणि दुसरा भाग ते चालवणारं चैतन्य आहे लक्षात घ्या मग तू चैतन्य आहेस का शरीर आहेस विचार कर
बारीक विचार केला तेव्हा परीक्षेच्या लक्षात आलं की खरंच आईच्या पोटात 1.5 महिन्याचा गर्भ असताना मी त्याच्यात गर्भात घुसलोय, म्हणजे गर्भ मी नाही, आत घुसले ना मी. किती सोपं आहे बघा. देह मी असूच शकत नाही ना, देह मी असू शकत. देह ही व्यावहारिक सत्ता आहे, देह ही व्यावहारिक सत्ता आहे. जसं देह आहे आणि देहाचं नाव ठेवले दादा महाराज, ईश्वर महाराज. दादाला बायको आली, दादाला पोरं झाली नाही का, दादा मोठा झाला नाही का. ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि व्यावहारिक सत्ता कशी आहे? अशाश्वत आहे. व्यावहारिक सत्ता अशाश्वत आहे. ती आज दिसते पण उद्याच्याला असेल असं नाही. मिथ्या म्हणतात. काय म्हणतात? मिथ्या म्हणतात. समजून घेतलं खरंच हे शरीर मी आहे का? नाही. मग आहे मी हा पूर्ण करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वरच निवृत्ती. मग मी शरीरही नाही, मग मी कोण आहे असा विचार केला तेव्हा कळलं शेवटी बरं का. आता मध्ये सांगत नाही, कीर्तनात मी आख्या सांगितलेलं इथून शेवटी कळलं की मी तर तो सच्चिदानंद परमात्मा. मग झालंय काय नेमकं? दोरीच्या सापा भिवून निभावा, दोरीचे पत्ते साप नाही, साप माझी कल्पना. चांगला विचार केला. फक्त रात्र आहे म्हणून साप दिसलाय, रात्र आहे म्हणून साप. माझं अज्ञान आहे म्हणून मी देह आहे असं मला दिसतं. वास्तविक पाहता मी देह नाही. सद्गुरूच्या प्रकाशामध्ये पाहिलं तरी सद्गुरूनं दिलेलं ज्ञानांजन डोळ्यात घातलं. ज्ञानांजन एक वेळा कृष्णांजन एक वेळा
घेतली आणि त्या गुहेतला अंधार बाहेर काढायला सुरुवात केली. बादली भरायचा, बाहेर वाचायचा. निघल का अंधार? निघल का नाही निघणार? असला तर निघल ना, असला तर निघल ना. ज्या अर्थी तो निघत नाही त्या अर्थी तो नाही, आणि नाही म्हणा तर काळ कुठ दिसतच नाही त्याच्यात. काय लक्षात आलं तुमच्या? मग काय केलं? एक जणानं मशाल चेतावली, आत घुसला. म्हणलं कुठे अंधार दाखवा आता मला. होता काय? फक्त प्रकाशाचा अभाव. तस अज्ञान नाहीच, फक्त ज्ञानाचा अभाव आहे. तस साप दिसायला अंधार पाहिजे, बरोबर ना? साप दिसायला काय पाहिजे? अंधार पाहिजे. अंधार जर नसेल तर दोरी दिसणार, साप नाही दिसणार. पण अंधार असल्यामुळं तिथं साप दिसला. तसं हे जगत आपल्याला भासलं, ही आपली कल्पना आहे. आणि गोळा करीत बसलोय आपण आता हे सगळं राडा. आणि कशामुळे जगत भासते? जसं साप अंधारामुळे भासला तसं हे जगत अज्ञानामुळे भासते. ज्ञानाच्या ठिकाणी जगत नाही, ज्ञानाच्या ठिकाणी फक्त चैतन्य आहे. बघा जमतंय का? हे परीक्षित राजा, बारीक जर विचार केला तर तुला जर देह संभवतोय ना तू, हा फक्त अज्ञानामुळे संभवतोय. वास्तविक पाहता तू देह नाही. हे कधी कळेल? तर सद्गुरूच्या त्या ज्ञानांजनानं ज्यावेळेस ते डोळ्यात घातलं जाईल. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला स्वज्वळ बाप रखमा देवर विठ्ठल देनाचा दया. ते ज्ञानांजन एकदा का तुझ्या डोळ्यात सद्गुरूनं घातलं, तुला जगत दिसणार नाही, मग ब्रह्म दिसेल. ब्रह्म काय दिसेल? ब्रह्म. जगत नाहीच, ते आपल्या कल्पनेत असतं. ठीक आहे? व्यावहारिक सत्ता आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे. त्या सगळ्या सत्ता कशा आहेत? मिथ्या स्वरूप आहे. आणि सत्य फक्त ते ब्रह्म आहे. ज्या वेळेस त्या स्वरूपाला गेला परीक्षिती राजा, बघा सांगितलं, निश्चय केला आणि शेवट विचारलं, हे राजा दिवस मावळायला चाललाय, तक्षक नावाचा साप तुला दंश करायला येईल, तुला भीती तर नाही ना वाटत? म्हणजे आता देव कुणाला? समजून सांगितलं. हे राजा, आता मी जाणार आहे, तक्षक नावाचा सर्प येणार आहे, तुला चावणार आहे, तू मरणार आहे, तुला भीती तर वाटत नाही? तुम्हाला आता भीती काय वाटायची? कैचा धाक, कैचा धाक, सकाळी काही आपली. आता यम बिंबीचे, तक्षक बिंबीचे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकटी माझी सत्ता आहे. एकटी देवा तुझं माझं राज नाही आणि काच काज. एकटी सत्ता आहे. आता एकट्या सत्तेच्या ठिकाणी व्यवहार घडत, चावणं आणि मरणं हा व्यवहार तिथं घडत. आता एक जण मुली झोपलाय आणि तिथं लय भांडणं झाली, असं होईल का कधी? भांडणं तंड होऊ शकत नाही. नवरा बायको दोघं जण असल्या भांडणं मला, बरोबर? पण एकटंच झोपले म्हणजे भांडणं व्हायची काय गरज आहे? मग या जगतामध्ये तुम्ही एकटेच आहात का 2-4 जण आहात? आता एवढं कळलं. सद्गुरूच्या कृपेने तुम्ही आत गेल्यावरती, आत जिथं स्वस्वरूपावर त्या ठिकाणी आपण जातो, तेव्हा जगतामध्ये जे असणारे सर्व आकार वगैरे नाहीसे होते. सहज मी आंधळा
एकत्र येतात त्या अज्ञात चक्रावरती दान मिळतं. दान कोणतं दान मिळतं? कोणतं दान मिळतं? अचिंत्य दान मिळतं. अचिंत्य दान. स्वस्वरूपाचं दान मिळतं. समाधीचं दान मिळतं. निर्वाणाचं ज्ञान मिळतं. दान मिळतं. दान. पण आतली यात्रा केल्यावर सद्गुरूच्या कृपेने हे परीक्षित राजा आता तुला भीती तर वाटत नाही ना? म्हटलं त्याचा माझा काही संबंधच नाही. काय व्यवहार घडू शकत नाही. जिथं एक आहे तिथं व्यवहार होऊ शकत नाही. तुमचा आमचा व्यवहार चाललाय दोन आहेत म्हणून. परंतु संत व्यवहाराच्या पलीकडे जातात. का? व्यवहार संभवत नाही. व्यवहार करायला ते शिल्लक नाही. ते एकच झालेले आहेत. एकरूपतेशी एकाशी एक झाले म्हणून व्यवहार संपला. आलं लक्षामध्ये? आणि व्यवहार संपल्याच्या नंतर जीव शिव ज्याला आपण म्हणतो ते दोन्ही एक झाले. आता मला एक गोष्ट सांगा. अंधार संपला. अंधार संपला. आता साप संपला. दोरी राहते ना? दोरी राहते ना? ती दोरी बी नाही राहिली. काय? दोरी बी नाही राहिली पाहिजे. खाली काय राहिलं? देव. म्हणजे द्वैत आहे. देव वेगळा आणि मी वेगळा. द्वैत आहेच ना. एक झालं का? दोरी बी नाही राहिली पाहिजे म्हणजे द्वैतही संपून गेली. मी तू परत जाऊ दे दुरी. अरे एकच घोंगडे पांगू पांगर हरी नाही का? मी तू परत जाऊ दे दुरी. आता मला सांगा, पाहणारा आहे तर दोरी आहे, पण पाहणारा संपला तर दोरी राहील का? राहिली तरी काही त्याचा संबंधच नाही. लक्षात येते तुमच्या? ब्रह्म शिल्लक राहिलं का? नाही. मग मी वासुदेव तत्वता. सभाग्य संता. दोरी बी नाही राहिली. मग काय राहिलं? काहीच नाही. काय राहिलं का? शिवबिव का? बघणारा संपल्यावर काय राहिलं खाली? आणि राहिला त्याच्याशी आपला काय संबंध? मला सांगा एक आता सोपी गोष्ट सांग. तुम्हाला कशाचीच गरज नाही तर देवाची गरज आहे का? तुम्हाला कशाची तरी गरज आहे म्हणून तुम्हाला देवाची गरज आहे. बरोबर? बघा डोकं चालून बघा. कोणाला बायकोची गरज आहे म्हणून देवाची गरज आहे. कुणाला पोराची गरज आहे म्हणून देवाची गरज आहे. कोण मरायला लागला रोग बरा व्हावा म्हणून देवाची गरज आहे. पण तुम्हाला काहीच गरज नाही मग देव आहे का? आणि असला तरी तुम्हाला काय करायचं? आकारण. जो आकारण झाला, ज्याच्या सर्व इच्छा संपून गेल्या, त्याचं बंधन तुटलं आणि त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त. आता लक्षात बघा. बघा डोक्यात बसते का? देवाची गरज कवर काहीतरी लागते. देव 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 आणि साधूचा देव देवच संपला. देव देवच संपला. काय देवाची गरज गावऱ्या?
जवळ गरज आहे तवर देव, गरज संपली तिथं तो मुक्त झाला, त्याला देवाची गरज नाही मुक्तीची गरज समजत. आणि तिथं तो एकटाच काय एकटाच. आता डोक्यात उदाहरण फिट बसतं ना, हा देव देव तवर गरज येते मला बरं वाटते रे देवा. पण साधूची सर्वच आशा संपून गेली. आशा टाकून दिल्या की तुम्ही मुक्तच आहात. बर तुम्ही आशा केली म्हणून काय तुम्हाला एखाद्याने आशा केली देवा मला पोरग होईल का, होईल का, तर त्याला व्हायचं तीच होईल. कुत्र मांजर हो दे देवा, कुत्र मांजर होईल ते माणसाला कुत्र मांजर कुठं होत असतं का. तुमच्या आशेवर काही चाललेलं नाही आणि तुमच्या आशेची इथं कदरही कुणाला नाही. तो जो सृष्टीचा नियम आहे ती सृष्टी त्या पद्धतीने चालते, तुमच्या आशा आकांक्षेवर चालत नाही. तुम्ही म्हणले 2 दिवस पावसात नाही आला पाहिजे पंढरपूरला, तुम्हाला काय तुमच्या मनावर आणि किती मोठा साधू असला तरी बी नाही. एवढंच काय सांगू ब्रह्मदेवाला पुढं उलगडत नाही कधी कधी असं. बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकून काही गरज नाही, कशाचीच गरज नाही, देवाची बी गरज नाही. पण कधी स्वरूपाशी तन्मय झाल्यानं, स्वरूपाशी तादात्म्य झाल्या तो आनंद त्याला भोगायला मिळाला. आता कशाचीही गरज राहिलेली नाही, तो आनंद काल्याचा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात पुन्हा माघारी येऊ काला खायला अभंगाचं पहिलं क्षण. उपजवनिया पुढे असं बघितलं, असं बघितलं, ज्याला पाहिला गेला त्याला तुम्ही कसं बघितलं, असं बघितलं, असं बघितलं. डोळं उघडं ठेवून बघितलं का डोळं झाकून बघितलं. डोळ्यांना कळतंय पण आपल्याला अक्कल नाही. डोळ्यांना कळत कुठं बघितलं पाहिजे, ती यानं बघायची गोष्टच नाही. यानं
अंतर्मुक्ता साध्य करून ज्या ठिकाणी चित्त निवृत्त होतं त्या ठिकाणी पुढे दिसतो चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला हे देवा या कापुरासारखं करणं मला या कापुरासारखं करणं उरून देऊ नको मग तुझं दर्शन आहे मी जेव्हा शिल्लक आहे तेव्हा तुझं दर्शन नाही मी जिथं संपलो तिथं तुझं दर्शन आहे हे देवा ह्या कापुरासारखा कर कापुराची वाती उजळल्या ज्योती माझी समाप्ती झाली आणि तुझं दर्शन झालं वा दर्शन आहे म्हणून कापरासारखं कर मला कापरासारखं लक्षात बसतंय तुमच्या त्याला पाहायचं असेल ना पाहता पाहणे दुरी प्रक्रिया संपली पाहता पाहणे दुरी लय सोपं मी उरला नाही पाहिजे फक्त काय उरला नाही पाहिजे मी जवळ आहे तर त्याचं दर्शन नाही मी संपलो त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हा विचारोने अहंकार सांडिले मग असतची वस्तू होईल तरी आपली स्वस्ती सहजे आपण ढगाने ढगाचा ढगपणा सोडला समुद्राशिवाय खाली काही शिल्लक नाही ढगाने ढगाचा ढगपणा सोडला ढग संपला मग समुद्र आहे लक्षात वाफेनं वाफेचा वाफपणा सोडला मग समुद्र आहे वाफेचा अंत समुद्राची सुरुवात आहे तुमचा अंत परमात्म्याची सुरुवात आहे लक्षात जवळ तुम्ही वर आहात ना लाटा उसळती जवळ लाटा आहे तवर समुद्र नाही तवर लाट आहे आणि लाटाचं स्वप्न समुद्राची सुरुवात आहे विठाला डोक्यात बसते सोपं अवघड काय आहे काय गावडे अवघड आहे म्हणून संपायचा प्रयत्न मरायचा प्रयत्न मरायचा दररोज ट्रेनिंग माझ्याकडे येईल तुला देईल कसं मरायचं जिवंतपणे मारता येतं माझे मी मरण देखील जिवंतपणे माझं मरण पाहता येतं आजही पाहता येतं कुणाला वाटत असेल तर ट्रेनिंगला या माझ्याकडे तुम्ही येत नाही घरी गेला ना का वर्षभर तुम्हाला काय आठवण येत नाही आणि मग तुम्ही ते ट्रेनिंग हुकलं का संपला विषय तुमचा ट्रेनिंग तर झालं पाहिजे मरायचं हो माझे मी मरण जे केले डोळा तुहा झाला सोळा अनुपम्य आणि जिथं आपलं मरण झालं तिथं देवाची सुरुवात झाली जवळ आपण आहोत तवर नाही इल्ला तो चल पळतोय तवर पळत मी आमका हो आमका हो बघत आहे ते लांबून गंमत दडून लक्षात घ्या फार मोठी सुवर्ण संधी भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेली आहे अवघड काहीही नाही आलं का लक्षात अवघड काहीही नाही तयारीला लागा फक्त काय करायचंय माहितीये का बाहेर पडायचं सोडून आत पडायचं एवढाच विषय आहे आणि मग तो काला खायला मिळतो बरं का किती मोठा काला येतो तो वैकुंठात नाही तो मिळत नाही वैकुंठात म्हणून तर इथं आलो मला सांगा आपण जन्माला यायचो काय कारण आहे का कोणाला माहिती आपण जन्माला यायचं काय कारण आता हे तुम्हाला गुह्य गोष्ट सांगतो बरं का ध्यानात घ्या आपणच जगत बनवले कुणी आपणच मटेरियल कुठून आलं जगत बनवायला मटेरियल कुठून आलं जगत कुणी बनवले आपण मग जगत बनवायला मटेरियल बाहेर नाही यावं लागत का तुम्ही घर बांधलं की नाही मटेरियल कुठून आणलं नावऱ्यावरून इकडून तिकडून आणला तसं हे जग आपणच बनवलंय मटेरियल कुठून आणलं सांगा तू म्हणता ना आपण बघा हो करताच आपण जगत बनवायचा
फक्त माहिती नाही तुम्हाला, तुम्हीच बनवलंय, माहिती नाही. तसं सांगतो तुम्हाला. आनंद घ्यायचा होता, आनंद. आपण आनंद स्वरूपच आहोत. मूळ आपलं स्वरूप काय आहे बरोबर का? आता नीट ध्यान देऊन ऐका, तुम्हाला लघु गोष्ट सांगतो. आपण आनंद स्वरूप, आपण जन्मविरहित, तो परमात्माच आपण आहोत. पण स्वरूपामध्ये स्वरूप कळत नाही. स्वरूपामध्ये पाणी में मुन प्यासी, मुझे देखत आवत हासी. पाणी में मी न प्यासी, अरे पाण्यात मासा तहानेनं व्याकुळ व्हावा. तसं सर्वत्र ब्रह्म असताना आणि तुम्ही बी ब्रह्म असताना पुन्हा तुम्ही दुःखी व्हावा, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहे. सगळीकडे काय आहे? ब्रह्म आहे. आणि ब्रह्माचा स्वभाव सच्चिदानंद रूप आहे. मग तुम्ही दुःखी कसे? याचं कारण बी तुम्हीच आहात. बघा बघा आता हे फायनल आहे. माझाच रूप पाहण्यासाठी मी आरसा तयार केला. माझंच रूप पाहण्यासाठी मी आरसा तयार केला आणि मी आरशाच्या मागे उभा राहिलो. काय होईल? विनमुख झाला. विनमुख काय झाला? आपण सच्चिदानंद, आता आपण काय आहे? आत्माचे. आपण सच्चिदानंद स्वरूपच आहे. माग बी आपण कोण असू? आत्माच असू आणि सच्चिदानंद स्वरूपच असू. आईच्या पोटात यायच्या आधी आपण सच्चिदानंद स्वरूपच होतो. मग इकडं काय गडबड झाली ती? मटेरियल कुठून आणलं? मटेरियल कारण, निमित्त कारण आणि उपादान कारण. कारण आपणच, निमित्त कारण आपणच आणि उपादान कारण आपणच. कसे सांगतो तुम्हाला? बघा आता फाईट बघायची. मटेरियल तुम्ही स्पायडर, स्पायडर, कुळी कुळी कुळी, हा ते मटेरियल कुठून आणतं? जाळं बनवायला आपल्यातूनच काढित. स्ट्रक्चरल कोण आहे त्याचा? तोच आहे डिझायनर. तोच आहे डिझायनर. डिझाईन बी तोच करतो. मटेरियल बी त्याच्या आतून निघत आणि त्याच्या ते मध्ये बसत. कुठं बसत? मध्ये बसतो गुंतून. त्याच्या बाहेर त्याला जाता येईल. तुम्ही आमचं काय झाले? बायको कुठून काढली? कल्पना. बायको कुठून काढली? कल्पनेतून. बायको कुठून काढली? पोरं कुठून झाली? झाली ना? कुठून? कुणी तयार केली? आणि त्याच्यात गुंतून कोण बसलाय? मध्ये बसत बघा. ते दुसरं गुताईसाठी तयार केले त्यांनी. आणि गुतलंय कोण? इथं बी आपण आनंद घ्यायसाठी सगळं तयार केले आणि गुतलंय कोण? आणि तयार कोणी केलं? कळलं आता तुम्हाला? कळतंय? कळलं म्हणजे बरोबर नाही. हे दुसऱ्याचा उद्योग नाही, हा आपलाच उद्योग आहे. आपलाच उद्योग आहे. तयारी आपणच केलंय आनंद घ्यायसाठी. पण गुंतलोय आपणच कल्पनेमुळं. मी 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 मी. ब्रह्म वेगळं नाही, ब्रह्मच आपण आहोत. मग आता आपणच ब्रह्म आहोत. जग कुणी बनवलं असेल? राहिल्या निमित्त कारण, उपादान कारण आणि कारण आपणच. लक्षात बसतंय तुमच्या पीठ? तू मतलब कसं काय बनवला? आपण कसं काय बनवलं? अरे तू कोण आहे आता? ब्रह्म आहे. समजलं ना? मग हे जगत कुणी बनवलं असं? आपल्याशिवाय दुसरं कुणी बनवलं? आपल्याच कल्पनेतून ब्रह्माचे का जगताची उत्पत्ती आहे. त्याच्यात आपणच गुंतून बसलोय आणि त्याच्यातून आता आपणच सुटायचंय. आणि कोण सोडवणार आहे? सद्गुरु सुद्धा मीच आहे. जमतंय का? जमतंय का नाही? जमलं. काय करू?
मला सांगा ह्या जगात एक जणच आहे का दोन जण आहेत? एक जणच. कोण? ब्रह्म. हा मग जगत कुणी तयार केलं? आपणच ना. हा तुम्ही नाही तर मग सांगत होतो तुम्हाला. गंगूबाईला बघाय कोण गेलत? बाई कोणामुळं, परी कोणामुळं, जर कोणामुळं, आणि गुतलाय कोण, सुटायचं कोण सोडवणार नाही? तुम्हीच. आपुली आपण कोण झालंय सगळं? आणि सगळं कीर्तन ऐकणारा बी कोणी, आणि सांगणारा बी कोणी, गुंतलेला कोणी, आणि सोडवणारा कोणी. एवढं झालं का? काला झाला हे परिस्थिती तुला कळलं आता हे सगळं. म्हणलं हो नटी काय व्यवहार, सर्व हा संसार वाया येणार आणि विणार. लटकच येते मला जी खरं वाटत आहे ना ते लटक आहे. पिढा कोणी गेली? लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया मृगजळ पुढे दिसत होत्या रावल्या, पण गाडी तिथे गेल्या टायर गेली. गाडी पुढे गेल्या पुन्हा मृगजळ मागे दिसायला लागलं. मग मृगजळ खरं का? तो आपल्या कल्पनेचा विस्तार आहे, दृष्टीदोष आहे. लक्षात घ्या, जगत दृष्टीदोष आहे आणि ब्रह्म अंजन घातलेली दृष्टी आहे. अंजन सद्गुरूचा अंजन घातलेला आहे. असं अंजन घाला, तो कार्याचा आनंद घ्या. समजायचे नाही आहे सर्व ब्रह्म आहे. सगळ्यांना घेऊन या, सगळ्या प्रेम करा, आनंद लुटा. हाच काला खायासाठी. कोणता काला? प्रेमाचा. आपण ते सगळं तयार त्याच्यासाठी आपणच केलेलं आहे, आनंद घ्यायसाठी. आपलं स्वरूप आनंद आहे. जसं माशाला समुद्र कळत नाही म्हणून त्याला वाळू फेकून द्यायचा. माशाला कुठं फेकून द्यायचा? समुद्राच्या कडे द्यायचं फेकून, मग त्याला कळतं समुद्र म्हणजे काय असते ते. तसं तुम्हीच आम्हीच काय केले माहितीये का? द्वैत आपल्यातच केले. कशामुळं? मनामुळं. कशामुळं केलंय? मन मध्ये घातले आणि आपण आणि जीवन आपण वेगळं झालोय. हे मन संपलं का जीवन आपण येतं. लक्षात आलं? आणि मन मध्ये का घातले? आनंद घे, आनंद स्वरूप उपभोगण्यासाठी. पण तेच मन आपल्याला आनंद उपभोगून देत नाही, मग दुःखाला कारण झाले. म्हणून मन निर्विचार करायचे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमदमावरी हरी झाला. सर्वागटी राम देहादेरी एक, सूर्यप्रकाश कसं रश्मी. म्हणून हे मनाच्या ज्या कल्पना आहेत त्या मनाला साक्षी भावाने पाहिजे. काय पाहिजे? साक्षी भावाने मनाला पाहिलं की मन पळायचं थांबतं, आणि मन पळायचं थांबलं की तिथं निर्विचार होतं. आणि निर्विचार म्हणजेच निर्विकल्प समाधी. कळलं आता तुम्हाला? निर्विकल्प समाधी अशी आनंदात भोगायची. आता हे काय मी पुढे वाचलंय का? पुस्तकातलं सांगतोय का तुम्हाला? पुस्तकात नाही सांगा तुम्ही. मग माझ्या सद्गुरूच्या कृपेनं, संत श्रीपाद बाबांच्या कृपेनं जे अनुभवलं ते तुमच्या पुढे मांडतो. मला तो आनंद भोगायला मिळाला, तुम्हालाही तो आनंद उपभोगायला मिळावा, त्याच्यासाठीची ही आयडिया, त्याच्यासाठीच हे कीर्तन आहे. आणि त्यालाच काला म्हणतात. आणि तो असा काला खायला तुका बरा तो बरा म्हणतात. उपजून या पुढची येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही केवळ काही काल्याचे. का नाही वैकुंठात? तर तिथं सगळे देवच आहेत. इथं दोन
व्हावा लागतं तेव्हा काला खायला मिळतो ना. काला कोणाकोणात होतो? काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. कारण तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा. आलं लक्षात? असा तो काला खायला मिळतो. म्हणून तुकोबराय म्हणतात पुन्हा पुन्हा हाच खेळ खेळण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. कसला खेळ? हा बघ तू भक्ती बघ जोडीदार पोळ्याचा ससदाराला आम्ही गेलो आणि तिकडं वर तारवाडात कुठेतरी ससा बसला होता. आल्या म्हणला वाघरी त्यांची मला एका बारगाडाला उभं केलं त्याने. म्हणला हे बघ ससा हुसकून आणला ना की तू ह्या बारगाडाने पळून जाऊ शकतो. मग तू तो बरा हुस पाहिला त्याला मी उभा लाल्या बी ससा हुसकावला असा पळत आला का नाही वाघरी घेऊन. आता लाल्याला होता विवेक आणि सश्याला बी विवेक. सश्याने जाग्या उठलं हाणला का नाही माझ्या डोक्यावर उडी पाडी आली आणि लाल्यात जाऊन वाघरीत घुसला. आपलं काय झालं माझं कुणी बनवलं आणि गुतलं एक वन. आता बाबा बोंबलं आता सोडवा तू स्वतः तुझी सुटका करून घ्या. आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. आणि असा काला खायचा अबक दुबक वारीचा हा बी खेळच आहे. आनंदानं खेळायचा आहे. पण खेळता कधी येईल खेळापासून वेगळं राहावं लागेल. तुम्ही जर त्यात सहभागी झाला तर जुळणार नाही. तुम्ही त्यातून वेगळे आहात हे तुम्हाला कळावं लागेल. मग बायको बांधायला लागली ते म्हणतात हसत बिनलाजा झालाय का बिनलाजा झालाय का
आम्हाला माहिती आहे सगळं. व्यवहार लठिका व्यवहार सर्व हा संसार नपुसकलिंग ते ब्रह्म नपुसक मग ते देहाच्या संबंधाने तुमचा काय संबंध आहे डोक्यात आता फक्त काय झालंय माहितीये का इष्टीत बसायला टावेल टाकलाय शिकाव आणि मागून गेलं तंबाखू मळीत तुम्ही लोक बस म्हणजे का माझं शिठे तर बापाने खरेदी केली फक्त टावेलाचा संबंध आला आपला यायचा आहे आणि बायकोचा आपला तर लई संबंध आला म्हणून माझी वाटली नाती काय ते आपलं काही नाही कोणी नाही रे कोणाचे. आणि हा सगळा खेळ त्या सद्गुरूनं डोळ्यामध्ये ज्ञानांजन घातल्यावर खेळायला तो खरा खेळ खेळायचा आहे तो आनंद उपभोगायचा आणि खऱ्या अर्थानं तो उपभोगायसाठी तो इथे येतोय आपण. कारण ते वैकुंठात नाही वैकुंठात एकच दोन नाही इथं एका दोन झाले म्हणून तो आनंद इथं मिळतो. आपण बी एकाचे दोन ते आनंद उपभोगायसाठी घेतलेले आहेत पण एकाचं दोन होऊन पुन्हा एक व्हावा लागतं तेव्हा आनंद मिळतो. लक्षात आलं. आपण एक होऊन दोन होऊन पुन्हा दोनच राहिले एक व्हायला आले ते एक करायचे आपल्याला आणि ते अद्वैत कुसरी विरळात जाणे ते अद्वैत कुसरी फक्त सद्गुरू जाणतात म्हणून त्यांची शरणागती पत्करायची आणि तो काला आपण खायचाय आणि मिळलेला काला वाटायचाय मिळलेला आनंद इतर सगळ्यांना मिळाला पाहिजे हे नियोजन आपण करायचे. म्हणून घरी गेल्यावर गप्प बसू नका आपल्या पद्धतीची 4 लोक घडवण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला मी तो काला खायला मिळेल नाही ते मिळणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात एकट्याने खायचा नाही सगळ्याला द्यायचा. बोला चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुम्ही दुसरं काहीही कुणाला देऊ शकणार नाही आणि दिलं तरी त्यांनी समाधान मिळणार नाही दुसऱ्याला. पण हा आनंद जर दुसऱ्याला दिला तर त्यालाही समाधान आणि तुम्हालाही समाधान. म्हणून एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी